नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा उत्सव दिंडीचा सुरू आहे आणि या भावी भक्तांच्या सुविधेसाठी अंबाजोगाई येथील द्वारकादास श्यामकुमार या शाखेमार्फत आज उत्कृष्ट उपक्रम काही दिवसापूर्वी किंवा काही वर्षापासून हाती घेतलेला आहे। तर त्यांचे जे व्यवस्थापक आहेत किंवा सर आहेत त्यांच्यासोबत आज चर्चा आपण करणार आहोत की जे वयोवृद्ध व्यक्ती आहेत, भाविक आहेत, जे चालू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी बसची व्यवस्था केलेली आहे। त्यांचा योग आहे। नमस्कार। नमस्कार। द्वारकादास श्यामकुमार सातत्यानं बरेच असे उपक्रम घेत राहतात। त्याच्यामध्ये डॉक्टर डे असो किंवा मी असं कुठलाही डे, शिक्षक दिनानिमित्त सामाजिक सर्व आमचे जे इथले द्वारकादास श्यामकुमारचे जे तुकाराम भैया जाधव पाटील जे आहेत ते बरेच असे उपक्रम राबवतात। त्यातलाच हा एक उपक्रम आहे आषाढी वारीचा, ज्यांना की जे भाविक आहेत, वयोवृद्ध आहेत, ज्यांना एसटी मार्फत एसटीने जाता येत नाही, पायी चालता येत नाही, अशा बऱ्याच जे ज्यांना की बाबा बसचा वगैरे प्रवास खूप इच्छा असून जाऊ शकत नाहीत, अशा बऱ्याच सर्व भाविकांसाठी, महिला असो पुरुष असो, या सर्वांसाठी आपण एक दरवर्षीप्रमाणे बस आषाढी वारीच्या पाठवतो। याही वर्षी आपण सर्व शाखेमधून, त्याच्यामध्ये लातूर शाखा असो, अहमदपूर असो, धाराशिव असो, उदगीर असो की अंबाजोगाई, सर्व औरंगाबाद डिव्हिजन असो, सगळ्या शाखेमधून आम्ही दरवर्षी बस पाठवतो। याही वर्षी हा उपक्रम आहे। तरी सर्वांनी 16 तारखेला बसेस आहेत, वार मंगळवार आहे, त्याच्या आधी आधार कार्ड आणून नोंदणी करायची, मोबाईल नंबर, आधार कार्ड द्यायचे आणि सगळ्यांनी आधी नोंदणी करून घ्यायची आहे। म्हणजे काय की बसेस त्या प्रमाणामध्ये करता येतात। आम्ही दरवर्षी तर पाठवतोच, दरवर्षी संख्या खूप चांगली असते, प्रतिसाद खूप छान असतोय। तरी याही वर्षी मला वाटते की बरेच सर्वजणच याला सहभागी होतील आणि नोंदणी करतील। तर कर्मचारी आहेत ज्यांना की वारीमध्ये सहभाग घेता येत नाही, त्यांना इथं पुरेपूर आनंद मिळतो। आम्ही जे वारीमध्ये करतात, भजन असो, कीर्तन, भजन असो की बाबा ते पूर्ण फुगडी वगैरे जे क्षेत्र आहे किंवा समजा अंबाजोगाई, जर एखादा भाविक अंबाजोगाईच्या बाहेरून किंवा आसपासच्या खेड्यातून येऊ शकत नाही, इच्छा असेल तर येऊ शकतो का? हो, येऊ शकतात। त्यांनी नोंदणी करायची, आधार कार्ड पाठवायचे, खेडेगावातले असतील त्यांनाही आहे, अंबाजोगाई शहरामधले असतील इथले आहे, कुठलेही असं काही नाही की स्पेसिफिक अंबाजोगाई शहरच, आजूबाजूच्या खेड्यातून येऊ शकतात।